सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा आत्मविश्वास आणि कार्यक्षमतेचा परिणाम प्रत्येक क्षेत्रात दिसून येईल. नशिबाच्या पूर्ण पाठिंब्यानं दीर्घकाळ रखडलेल्या कामाला देखील आज गती मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना कोणाच्याही महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळवून वरिष्ठांचा विश्वास मिळू शकतो. व्यवसाय आणि कारकिर्दीतील तुमच्या मेहनतीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल आणि आर्थिक परिस्थिती तुमची अत्यंत मजबूत राहील. जर तुमच्या बहिणीच्या लग्नामध्ये काही अडथळे असतील तर आज ते पूर्णपणे दूर होतील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान शिवांची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कौटुंबिक जीवनामध्ये काही चढउतार होऊ शकतात. एखाद्या विषयावरती पालकांशी तुमचे मतभेद होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही संयम बाळगा. तुमचे प्रेमसंबंध सुधारतील आणि जोडीदाराचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. नोकरी करणारे लोक त्यांच्या मेहनतीनं आणि चिकाटीनं बॉसचा विश्वास जिंकू शकतील. कौटुंबिक सुखसुविधांमध्ये तुमच्या वाढ होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज आर्थिक आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातनं प्रवासाचा तुम्हाला योग येईल, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आत्मविश्वास आणि ऊर्जेच्या बळावरती तुम्हाला आज चांगले परिणाम पाहायला मिळतील. जर तुम्ही नवीन व्यवसायाच्या योजनेवरती काम सुरू करत असाल तर त्यासाठी ही वेळ अनुकूल आहे. तथापि कुटुंबामध्ये चालू असलेल्या ताणतणावामुळे तुमचे स्वतःचे लोक तुमच्या यशाचा पूर्ण आनंद घेऊ शकणार नाहीत. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज काही कामांना अपेक्षेपेक्षा जास्त आव्हानांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. निर्णय घेण्यास उशीर झाल्यास काम पूर्ण होण्यास विलंब होऊ शकतो. तुमची आर्थिक परिस्थिती ही नेहमीपेक्षा चांगली असेल, परंतु अचानक वाढलेल्या खर्चाचा बजेटवरती परिणाम होऊ शकतो. व्यवसायामध्ये संसाधनांच्या कमतरतेमुळे काही योजना तात्पुरत्या पुढे ढकलाव्या लागू शकतात. कालांतराने परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने असेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज आरोग्याची विशेष काळजी घेण्याची तुम्हाला गरज आहे. हाडं किंवा मूत्रपिंडाशी संबंधित समस्या असलेल्या लोकांनी निष्काळजीपणा करू नये. ज्येष्ठ नागरिकांनी अनावश्यक सहली आणि मानसिक ताणतणाव टाळणं योग्य राहील. तुमच्या घरामध्ये पाहुण्यांच्या आगमनामुळे वातावरण अगदी आनंदी राहील. तथापि कुटुंबातील काही सदस्यांमधील मतभेद तुमची चिंता वाढवू शकतात. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल आणि समाजामध्ये तुमचा आदर वाढेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी चांगल्या संधी मिळतील. तसेच तुमच्या मेहनतीचं फळ देखील तुम्हाला मिळेल. तुम्ही कुटुंब आणि मित्रांसह ट्रिपला जाण्याचं नियोजन करू शकता. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदानं वेळ घालवाल आणि कुटुंबातील सर्व सदस्यांशी तुमचे सौहार्दपूर्ण संबंध राहतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचे प्रभावशाली संपर्क आणि अनुभव कोणत्याही महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णयामध्ये तुम्हाला मदत करतील. तुमचे प्रयत्न आज यशस्वी होतील आणि कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. आज तुमचे मित्र आणि नातेवाईकांशी तुमचे संबंध दृढ होतील. कुटुंबातील ज्येष्ठांचा पाठिंबा आणि आशीर्वाद तुम्हाला प्रत्येक कामामध्ये चांगली मदत करेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास.
श्री गणेशजी सांगतात की आज तुमची चमकदार कामगिरी इतरांना प्रभावित करेल. जर तुम्ही नियमित कामांशिवाय काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असाल तर यशाची शक्यता जास्त असेल. अपेक्षित नफा न मिळाल्यानं व्यावसायिक थोडेसे निराश होऊ शकतात, परंतु भागीदारीमध्ये केलेलं काम तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही सकारात्मक विचार ठेवा. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. आज नशीब 95% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या भावना आणि विचार कुटुंबासमोर उघडपणे व्यक्त करू शकाल. नवीन मैत्री भविष्यामध्ये तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते आणि तुमच्यासाठी नवीन संधीचे दरवाजे देखील उघडले जातील. तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि वर्तणुकीच्या कौशल्यांचा आवश्यक तो पाठिंबा मिळेल. विद्यार्थी आणि कामगार वर्गाला अधिक मेहनत घ्यावी लागेल, परंतु ध्येयाच्या दिशेने सातत्यानं प्रयत्न केल्यास नक्कीच त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज गरजूंना मदत करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देईल. तुमच्या मनामध्ये काही चिंता या राहू शकतात आणि चालू असलेल्या कामामध्ये किरकोळ अडथळे येऊ शकतात. कोणत्याही अनावश्यक वादामध्ये तुम्ही अडकणं आज टाळा. तुम्ही तुमच्या आरोग्याकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये दुर्लक्ष करू नका आणि आर्थिक बाबी धीरानं सोडवण्याचा प्रयत्न करा. घाईघाईनं घेतलेले निर्णय तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतात. आज नशीब 80% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज तुमच्या दिवसाची सुरुवात तुमच्या आईवडिलांच्या आशीर्वादानं करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या संवादाची क्षमता आणि व्यक्तीवरचा प्रभाव लोकांवरती सकारात्मक छाप सोडताना स्पष्टपणे दिसून येईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा नवीन योजनेवरती काम करण्यासाठी तुमचा दिवस अनुकूल आहे. तुमची बहुतांश कामं पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नवीन वस्तू किंवा सुख सुविधा मिळाल्यानं जीवनशैलीमध्ये तुमच्या सकारात्मक बदल घडू शकतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसाय आणि नोकरी या दोन्ही क्षेत्रांमध्ये तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या कामाचं आज सर्वत्र कौतुक होईल आणि समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. वडीलधाऱ्यांचा आणि सन्माननीय लोकांचा आदर केल्यास तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. आरोग्य चांगले राहील आणि तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल. नोकरीमध्ये वरिष्ठ आणि सहकाऱ्यांचं तुम्हाला चांगलं सहकार्य मिळेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्र महिन्याची सुरुवात हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.